हे फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि चालू घडामोडी 2026मध्ये आज जो आंतरराष्ट्रीय योग दिन आहे त्या संदर्भात सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत. कारण परीक्षेमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ती सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. जसं की आंतरराष्ट्रीय योग दिन 2026ची थीम काय आहे, तसंच हा मुख्य कार्यक्रमाचं ठिकाण कुठं आहे, त्याचबरोबर याची जी ऐतिहासिक माहिती आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कधी झाली, कोणत्या तारखेपासून झाली, कोणत्या वर्षापासून झाली, त्याच 21 जूनलाच हा आंतरराष्ट्रीय योग दिन का साजरा केला जातो, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला चालू घडामोडी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये म्हणजे संपूर्ण 1 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2026पर्यंतच्या. आणि फी फक्त 100 रुपये आहे. सगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पाहता आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी आपण कधी साजरा करतो तर 21 जून रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो. आता 21 जून 2026ला जो आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे तो कितवा आहे, तर तो आहे 12वा. परीक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे आपल्याला की कितवा आहे, तर 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे 2026मध्ये. त्याच्यानंतर पाहता यावर्षीची जी मुख्य संकल्पना आहे ती काय आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर यावर म्हणजे 2026मध्ये जो आंतरराष्ट्रीय योग दिन होत आहे त्याची जी मुख्य संकल्पना आहे ती आहे स्वस्थ वृद्धत्वासाठी योग. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर योगा फॉर हेल्दी एजिंग अशी त्याची संकल्पना आहे. तर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमधलं तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये हमखास प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याच्या पुढची माहिती आपण आता पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का सर्वांनी. तर याचा उद्देश काय माहीत आहे का, तर वाढत्या वयासोबत येणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आयुष्यभर निरोगी व सक्रिय राहण्यासाठी योग कसा उपयुक्त ठरतो यावर या संकल्पनेत भर देण्यात आला आहे. आता मुख्य कार्यक्रम जो की अतिशय महत्त्वाचा आहे, तर यंदाचा म्हणजे 21 जून 2026चा जो भारताचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रेड रोडवर आयोजित करण्यात आला आहे. म्हणजे मुख्य कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजन झालेला आहे, कोलकाता शहरामध्ये, जे की पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे, पश्चिम बंगालची राजधानी. आणि तिथं पण रेड रोडवर आयोजित झाला आहे. आणि या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामूहिक योग सूत्राचे नेतृत्व केले. आता जागतिक व्याप्ती पहा, तर जगभरातील सुमारे 2500 ठिकाणी आणि 210हून अधिक भारतीय दूतावासांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे थेट आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पुढची माहिती पाहता की योग 365 मोहीम राबवली जात आहे. तर आयुष, आणि ही कोणामार्फत राबवली जात आहे, तर आयुष मंत्रालयाद्वारे. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की योग 365 ही जी मोहीम आहे ही कोणाद्वारे राबवली जात आहे, तर आयुष मंत्रालयाद्वारे. आयुष मंत्रालयामध्ये आपले जे आयुर्वेद, युनानी हे जे भारतीय वैद्यकीय शास्त्र आहे त्यांचा समावेश होतो पहा. तर आणि होमिओपॅथीसुद्धा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आयुष मंत्रालयाअंतर्गत 3 येतात पहा, आपलं आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी. तर आयुष मंत्रालयाने यंदा केवळ 21 जूनपुरते मर्यादित न राहता योग ही दैनंदिन सवय बनावी यासाठी योग 365 हे विशेष अभियान सुरू केले आहे. आता आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास काय तो आपण पाहूयात. तर सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2024मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता तो प्रस्तावाला मान्यता कधी भेटली, तर 11 डिसेंबर 2034 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या 177 देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. आता पहिला योग दिन कधी साजरा झाला, तर 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. तर ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. सुरुवात कधीपासून झाली, तर 21 जून 2015 पासून झालेली आहे. आता 21 जून हीच तारीख का निवडलेली आहे, तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला अध्यात्मात आणि निसर्गामध्ये विशेष महत्त्व आहे. तर जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये सगळे कामगार कायदे दिलेले आहेत,
सामान्य ज्ञान दिलेलं आहे, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिकशास्त्र म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.